अनेक जणांना भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. विशेषतः दक्षिण भारतातील लोक आहेत, कोकण प्रांतातील लोक आहेत. पण फक्त दक्षिण भारत किंवा कोकण प्रांत असं नाहीये, तर भारतामध्ये अगदी सगळीकडेच तांदूळ हा वापरला जातो. मग ते पुलाव असेल, बिर्याणी असेल, तांदळाची भाकरी असेल, इडली असेल, डोसा असेल, असं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तांदूळ हा आपल्या जेवणामध्ये असतोच. पण वजन कमी करायचं असेल तर मात्र भात बंद करणं हे गरजेचं आहे. तुम्हालाही असंच वाटतं ना? पण खरं तर 100% सत्य नाही आहे. जर तुम्ही भात हा योग्य प्रकारे खाल्लात तर भात खाऊन देखील तुम्हाला वजन कमी करता येतं, पण त्यासाठी तो योग्य प्रकारे खाणं हे गरजेचं आहे. यासाठीच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे 5 महत्त्वाचे मुद्दे किंवा 5 टिप्स की ज्यामुळे तुम्ही भात खाऊन देखील वजन कमी करू शकता. शेवटच्या 3 टिप्स या अतिशय महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये. जर तुम्हाला आहार, आरोग्य, आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळत राहील. भाताला कम्फर्ट फूड म्हटलं जातं. म्हणजेच काय तर अगदी प्रवासावरून दमून भागून तुम्ही आला असाल तर गरम गरम खिचडी केली तरी चालून जाते. तुम्हाला बरं वाटत नसेल तर गरम गरम डाळ भात केला तर थोडंसं तरी आपल्याला खाल्लं जातं. किंवा घरामध्ये काहीतरी स्पेशल ऑकेजन असेल तर पुलाव किंवा बिर्याणी आपण हे करत असतो. म्हणजे भात हा खरं तर आपण अगदी सगळ्या प्रकारे आपण त्याचा वापर हा करत असतो. पण वजन कमी करायचं असेल तर मात्र भात बंद करा असं बऱ्याच वेळा सांगितलं जातं. त्याचं कारण काय तर भाताच्या कॅलरीज थोड्याशा जास्त आहेत, भातामध्ये कार्बोहायड्रेट आहेत, स्टार्च आहेत. पण जर तुम्ही बघितलं तर चपातीमध्ये देखील कार्बोहायड्रेट आहेत, भाता इतक्याच चपातीच्या कॅलरीज आहेत. अगदीच तुम्हाला तुलना करायची म्हटली तर चपाती आणि भाताचं जर तुम्ही तुलना केली तर त्यांच्या कॅलरीज आणि त्यांच्यामध्ये असणारं जे कार्बोहायड्रेट म्हणजे पिष्टमय पदार्थांचं जे प्रमाण आहे त्यामध्ये खूप जास्त फरक हा दिसून येत नाही. पण चपाती खाताना आपण चपाती मोजू शकतो, चपाती छोटी मोठी करू शकतो, पण भात खाताना मात्र बऱ्याच वेळा तो मोजला जात नाही, आपल्याकडून तो जास्त खाल्ला जातो. आणि म्हणूनच बऱ्याच वेळेला वजन कमी करत असताना भात बंद करा असं हे सांगितलं जातं. पण जर तुम्ही तो योग्य पद्धतीने खाल्लात तर तुम्ही भात खाऊन देखील वजन कमी करू शकतात. त्यासाठी जाणून घेऊया 5 महत्त्वाच्या टिप्स. सगळ्यात पहिली टिप आहे ती म्हणजे तुम्ही कोणता तांदूळ खाता किंवा तुम्ही कोणता भात खात आहात. आपल्याकडे मार्केटमध्ये जर तुम्ही गेलात तर तांदळाच्या ह्या अनेक जाती तुम्हाला अगदी दिसतील. अगदी महागापासून अगदी कमी किमतीच्या अगदी वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ आपल्याला बघायला मिळतात. आणि या प्रत्येक तांदळानुसार, त्याच्या जातीनुसार त्याच्यामध्ये असणारं जे कार्बोहायड्रेटचं प्रमाण आहे किंवा त्याच्यामधल्या कॅलरीज थोड्याफार कमी जास्त असतात. अगदीच सांगायचं झालं तर ब्राऊन राईस हा खूप चांगला मानला जातो. हल्ली सगळीकडे ब्राऊन राईस खा असं सांगितलं जातं, कारण तो अनपॉलिश्ड आहे, त्याच्यामुळे त्याच्यामधले पोषक घटक थोडेफार जास्त असतात, त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण थोडंसं अधिक असतं, त्यामुळे शुगर लेवल्स देखील पटकन वाढत नाहीत, म्हणून ब्राऊन राईस खाण्याकडे जास्त भर दिला जातो. पण जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये असणारं जे फायबर किंवा कार्बोहायड्रेटचं प्रमाण आणि बाकीच्या तांदळामध्ये असणारं जे प्रमाण आहे यामध्ये खूप जास्त फरक नाही आहे. थोडाफार फरक हा नक्कीच आहे, पण ते खिशाला परवडण्यासारखं देखील असायला पाहिजे. बरोबरीने जो उकडा तांदूळ म्हटला जातो, म्हणजेच त्याला पर बॉइल्ड राईस असं देखील म्हटलं जातं, हा तांदूळ बनवण्याची जी प्रोसेस आहे त्यामुळे त्याच्यामध्ये असणारे स्टार्चचं प्रमाण हे थोडंफार हे कमी असतं. म्हणूनच तुम्ही ब्राऊन राईस खात असाल, उकडा तांदूळ खात असाल किंवा साधा तांदूळ खात असाल, यामुळे हा थोडासा फरक हा नक्की पडतो. पण त्याही पेक्षा जास्त महत्त्वाचे मुद्दे पुढचे आहेत. तर त्यामुळे बघूयात की पुढचा मुद्दा कुठला आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे तुम्ही भात कसा बनवता. तुम्हाला यूट्यूबवर किंवा अगदी बरेच तुम्ही लेख देखील वाचले असेल की तुम्ही ह्या पद्धतीने जर भात बनवलात, या पद्धतीने तांदूळ जर तुम्ही शिजवलात तर तुम्ही कितीही भात खा, तुमचं वजन वाढणार नाही. मग हे किती सत्य आहे? तर खरं तर हे अर्ध सत्य आहे, त्या म्हणजे पूर्णपणे तुम्ही सत्य नाही म्हणू शकत. आपण तांदूळ किंवा भात हा वेगवेगळ्या प्रकारे हा बनवत असतो, जसं की प्रेशर कुकरमध्ये आहे किंवा टोपामध्ये आपण बनवत असतो. तर या पद्धतीनुसार त्यामधलं स्टार्चचं प्रमाण नक्कीच कमी होतं. उदाहरणार्थ जर तुम्ही अधिकचं पाणी घालून तांदूळ शिजवलं आणि त्यातलं पाणी जर काढून टाकलं तर त्यातलं स्टार्चचं प्रमाण नक्कीच थोडंसं कमी होतं. किंवा तुम्ही तांदूळ भाजून ठेवलात आणि मग जर त्याचा भात बनवलात तर देखील स्टार्चचं प्रमाण थोडंसं कमी होतं.
बरोबरीने जर तुम्ही उकडा तांदूळ वापरत असाल किंवा तांदळाचा कोणता प्रकार आहे तो वापरत आहात, त्यानुसार देखील स्टार्चचं प्रमाण कमी होतं. पण हे स्टार्च जे कमी होणारे प्रमाण आहे ते खूप जास्त आहे असं नसतं. अगदी 5-1% फरक त्याच्यामध्ये हा पडत असतो. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तांदूळ भाजून ठेवू शकता किंवा टोपामध्ये अधिकचं पाणी घालून तो भात बनवू शकता. या पद्धतींचा अवलंब तुम्ही नक्कीच करू शकता. पण त्यामुळे अगदीच तुमचं वजन कमी होणार आहे असं नाहीये. तर त्यासाठी महत्त्वाचा आहे पुढचा मुद्दा. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही किती प्रमाणामध्ये भात खात आहात. हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही अगदी महागातला ब्राऊन राईस जरी विकत घेतलात किंवा दुसरा कोणताही अगदी तांदूळ तुम्ही विकत घेतलात, मगाशी सांगितलेल्या वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून जरी तुम्ही भात शिजवत असाल, पण तुम्ही मुळातच जर तुम्ही भात हा जास्त प्रमाणामध्ये खात असाल तर तुमचं वजन हे वाढणारच आहे. हे तुम्ही डोक्यात हे ठेवलं पाहिजे. तुम्ही कितीही लेख वाचलेत की या पद्धतीने भात बनवा, तुमचं वजन वाढणारच नाही, पण तुम्ही मुळातच भाताचं प्रमाण हे खूप जास्त खात असाल तर तुमच्या वजनावर त्याचा परिणाम हा नक्कीच होणार आहे. मग आता हे किती प्रमाणामध्ये खायचं, तर याचं प्रमाण आहे तर अर्थातच तुमचं वय किती आहे, तुमचं वजन किती आहे, तुम्हाला बाकीचे काही आजार आहेत का, या सगळ्यांवर त्याचं प्रमाण हे अवलंबून राहतं. पण तुम्हाला अगदीच जर ढोबळमानाने सांगायचं म्हटलं की तुम्हाला अगदी चपातीच्या ऐवजी एखाद्या दिवशी भात खायचा आहे, तर साधारणतः 30 ग्रॅम पिठापासून आपण जी चपाती बनवतो ती अगदीच साधारणतः सांगायचं तर 6 इंचाची चपाती होते. तर ह्या चपातीच्या ऐवजी तुम्हाला भात खायचा असेल तर तुम्ही अर्धा कप भात खाऊ शकता. म्हणजे साधारणतः तो 100 ग्रॅम शिजवलेला भात हा एवढा असू शकतो. पण बऱ्याच वेळेला हे प्रमाण आपलं एवढं राहत नाही. आपण चपाती सोडून जो भात खातो त्याचं प्रमाण हे आपल्याला जास्त राहतं आणि त्यामुळे आपल्याला वजन वाढायलाही मदत होते. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी जर तुम्हाला भात खायचा असेल तर त्याचं पोर्शन साईज हा किती आहे, तुम्ही किती प्रमाणामध्ये तो भात खात आहात, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही भाताबरोबर काय खात आहात किंवा भात कशाबरोबर खात आहात. आपण जेव्हा जेवणाचं ताट वाढून घेतो तेव्हा आपल्या जेवणामध्ये भात असते, चपाती असते, भाजी असते, डाळ किंवा आमटी असते. पण ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ओव्हरऑल आपल्या कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे जास्त असतं. पण जेव्हा तुम्हाला वजन कमी करायचं आहे तेव्हा तुम्ही किती प्रमाणामध्ये काय खाताय हे महत्त्वाचं ठरतं. जर तुम्हाला एखाद्या दिवशी भात खायचा असेल तर त्या दिवशी तुम्ही चपाती स्किप करणं म्हणजे चपाती न खाणं हे गरजेचं आहे. कारण ऑलरेडी तुमच्या शरीराला गरजेचं असणारं कार्बोहायड्रेट आहे ते तुम्हाला भातामधून मिळणार आहेत. आणि जेव्हा वजन कमी करायचं असतं तेव्हा आपल्या गरजेपेक्षा थोडंसं कमी खाल्ल्यानेच तुमचं वजन कमी होतं. तरच शरीर तुमच्या शरीरामध्ये जे अगोदरची साठवलेली चरबी आहे ती वापरू शकतो, नाहीतर वजनही कमी होत नाही. म्हणूनच जर तुम्हाला भात खायचा असेल तर त्या दिवशी चपाती आणि भाकरी आहे ते न खाता त्याऐवजी तुम्ही तेवढ्याच प्रमाणामध्ये मगाशी सांगितलं त्या प्रमाणामध्ये भात हा खाऊ शकता. आता भात हा कशाबरोबर तुम्ही खात आहात म्हणजेच काय, जर तुम्हाला 1 वाटी भात खायचा असेल तर तुम्ही 1 वाटी भाताबरोबर 1 वाटी सॅलेड, 1 वाटी भाजी आणि 2 वाट्या डाळ किंवा उसळ किंवा आमटी ही तुम्ही खाल्ली पाहिजे. म्हणजेच तुमच्या भाताबरोबर तितक्याच प्रमाणामध्ये तुमच्या पोटामध्ये हे प्रोटीन्स आणि फायबर हे तुमच्या पोटामध्ये गेले पाहिजे. तरच तुम्हाला परत भात घ्यावासा वाटणार नाही, तुमचं पोट हे भरलेलं राहील. भाताबरोबरीनेच तुमच्या पोटामध्ये तेवढेच प्रोटीन्स किंवा तेवढेच फायबर गेल्यामुळे तुमचं वजन कमी होण्यासाठी देखील मदत होईल. म्हणून जर तुम्हाला भात खायचा असेल तर तुम्ही किती प्रमाणामध्ये खाताय, बरोबरीनेच तुमच्या ताटामध्ये त्याच्या बरोबरीने काय वाढलंय हे महत्त्वाचं. बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्ही भात पण खाता आणि बरोबर तांदळाची भाकरी देखील आहे. भातही तांदूळ आहे, तांदळाच्या भाकरीमध्ये देखील तांदूळ आहे. म्हणजे मुळातच तुम्ही भात हा खूप दुप्पट किंवा तिप्पट खात आहात. आता हे अवलंबून आहे की तुमची तांदळाची भाकरी किती मोठी आहे किंवा किती छोटी आहे याच्यावर. किंवा तुम्ही ब्रेकफास्टमध्ये जर तुम्ही डोसा किंवा इडली खाल्ली आहे आणि परत तुम्ही दुपारी जर तांदळाची भाकरी खाताय आणि परत रात्री तुम्ही भात खाताय, म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही दिवसाच्या 3ही वेळेला तुम्ही तांदूळच खात आहात. तर हे असं करणं टाळलं पाहिजे. जर तुम्ही एखाद्या दिवशी ब्रेकफास्टमध्ये डोसा किंवा इडली खात असाल तर मग त्या दिवशी भात न खाता तुम्ही चपाती किंवा भाकरी खा. जर तुमच्या जेवणामध्ये तांदळाची भाकरी आहे तर तुम्ही अर्थातच भात हा खाऊ शकत नाही. म्हणून जेवणामध्ये कुठला तरी एकच पदार्थ असा असला पाहिजे की ज्याच्यामुळे तुम्हाला कार्बोहायड्रेट मिळतील. जसं की चपाती आहे किंवा भाकरी आहे किंवा भात आहे, यापैकी काहीतरी एक तुमच्या जेवणामध्ये असलं पाहिजे. आणि बाकीचं ताट तुमचं भाज्या आणि डाळी आणि उसळी यांनी भरलेलं असलं पाहिजे. तरच तुम्हाला वजन कमी होण्यासाठीही मदत होईल.
याबरोबरनेच महत्त्वाचं आहे की आत्ता मी सांगितलं तुम्ही भाताबरोबर जर भाजी किंवा डाळ किंवा आमटी जर खात असाल तर, पण जर एखाद्या दिवशी तुम्ही खिचडी बनवली असेल किंवा जर पुलाव बनवला असेल तर त्यावेळेला जर तुम्ही खिचडी बनवत आहात, जर तुम्ही 1 वाटी जर तांदूळ घेत असाल तर तुम्ही 2 वाट्या हे डाळीचं प्रमाण ठेवणं हे गरजेचं आहे. म्हणजे भात थोडासा कमी करून डाळ त्याच्यामध्ये जास्त असली पाहिजे आणि त्याच्याबरोबर तुम्ही भाज्या त्याच्यामध्ये घातल्या पाहिजेत. जसं तुम्ही जर पुलाव देखील बनवत आहात तर त्याच्यामध्ये भाज्यांचं प्रमाण जास्त पाहिजे, कमीत कमी तेल तुम्ही वापरलं पाहिजे. बिर्याणी जर तुम्हाला बनवायची असेल तर अर्थातच ती खूप कमी प्रमाणामध्ये तुम्हाला खावी लागेल, कारण बिर्याणीमध्ये तेल खूप जास्त असतं, त्याच्यामध्ये बरोबरनेच ड्रायफ्रूट्स, काजू हे पदार्थ घातलेले असतात. जर तुम्हाला बिर्याणी खायचीच असेल तर ती घरी बनवून त्याच्यामध्ये खूप जास्त भाज्या, कमी तेल अशा स्वरूपामध्ये जर तुम्ही बनवलीत आणि ती थोड्या प्रमाणामध्ये खाल्लीत तर ती तुम्हाला चालू शकेल. पण जर तुम्ही बाहेरची बिर्याणी खात असाल तर अर्थातच अंड्याचं प्रमाण जर सारखं जर होत असेल, सारखी बिर्याणी खाणं जर होत असेल तर अर्थातच तुमचं वजन हे वाढणार आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही भात कधी खात आहात. तुम्ही भात दिवसा खाताय किंवा रात्री खाताय त्यावरूनही थोडाफार फरक हा पडतो. जर शक्य असेल तर भात दिवसा खाणं हे गरजेचं आहे, पण बऱ्याच वेळेला आपण ऑफिसमध्ये असतो, मग त्यामुळे भात न नेता आपण चपाती भाजी नेतो. मग अशा वेळेला जर तुम्ही रात्री भात खात असाल तर तुमच्या झोपेच्या वेळेचं अंतर आणि तुमच्या रात्रीच्या जेवणाचं अंतर यामध्ये कमीत कमी 2 ते 2.5 तासाचं अंतर हे असलं पाहिजे. तुम्ही अगदीच भात खाल्ला आणि लगेचच जर झोपत असाल तर ते तेवढं डायजेस्ट होत नाही आणि मग शेवटी तुमचं वजन वाढतं, तुमची चरबी वाढते. त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे. त्यामुळे जर तुम्हाला भात खाऊन वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला 3 गोष्टी कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिली म्हणजे जर तुम्हाला भात खायचा असेल तर त्या दिवशी तुम्ही चपाती किंवा भाकरी खाणं हे तुम्ही टाळलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही भात किती प्रमाणामध्ये खात आहात ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जेवढा भात खात आहात त्याच्यापेक्षा दुप्पट प्रमाणामध्ये तुमच्या पोटामध्ये भाज्या आणि डाळी किंवा उसळी हे तुमच्या पोटामध्ये गेलं पाहिजे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना हा नक्की शेअर करा. असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहील. तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.